मित्रांनो, मध्यमवर्गीय लोकांना आहे ना श्रीमंतांचं आणि श्रीमंतीचं खूप आकर्षण असतं आणि त्या श्रीमंतीला मिळवण्यासाठी हा मध्यमवर्गीय माणूस मिळेल ती संधी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि एकदा का संधी भेटली की आपण त्याच्यात हात धुवून घ्यायचं या विचारानेच तो पेटलेला असतो. आणि या संधी शोधणाऱ्या लोकांना म्हणजेच जे जलद गतीनं आणि सोप्या पद्धतीनं प्रचंड पैसा कमवण्याची ज्यांची आशा असते अशा लोकांना हे फसवणूक करणारी लोक पकडतात. आता घटना तशी ताजीच आहे. दादरमध्ये टॉरेस नावाची ज्वेलरीची म्हणजेच दागिन्यांची कंपनी ओपन झाली आणि त्या कंपनीच्या मालकाने लोकांना आवाहन केलं की तुम्ही पैसे गुंतवा, तुम्हाला प्रत्येक आठवड्याला 60% व्याजदराने पैसे रिटर्न मिळायला चालू होतील आणि त्यासोबतच तुम्ही गुंतवलेल्या पैशाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला एक हिरा दिला जाईल, म्हणजे मूनस्टोन वगैरे या टाईपमधला एक त्याच किमतीचा हिरा दिला जाईल आणि तुमचे पैसेसुद्धा प्रत्येक आठवड्याला तुमच्या अकाउंटमध्ये येतील. आणि या सगळ्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी त्यांनी एक ॲपसुद्धा काढलं की बाबा आपले पैसे किती वाढले, किती टक्क्याने वाढत आहेत हे बघण्यासाठी. आणि लोकांनी त्याच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि पैसे गुंतवायला चालू केले, कारण एक हिरासुद्धा मिळत होता त्याच किमतीचा. आणि बरोबर 2 महिने हे पैसे देण्याचं घेण्याचं प्रकरण त्यांनी चालू ठेवलं आणि 2 महिन्यानंतर त्या टॉरेसच्या मालकानं म्हणजे स्कॅमस्टरनं एक स्कीम अजून एक आणली. आता तुम्ही एका माणसाला सुद्धा आणा आणि तुम्हाला त्या माणसाला आणल्याबद्दल 20,000 रुपये दिले जातील, म्हणजेच चेन सिस्टीम. अजून एकाला गुंतवणूक करण्यासाठी अजून एकाला आणा. आणि लोकांनी सुद्धा त्याच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. स्वतःच्या मित्राला, पाहुण्या रावळ्यांना सगळ्यांना आणून त्यांनी पैसे गुंतवायला चालू केले आणि त्याचेसुद्धा 20,000 मिळाले. आणि या वेळेला प्रत्येक आठवड्याला 11% व्याजदरानं रिटर्न मिळणार होते. पण ॲप बंद झालं, पैसे मिळायचे थांबले आणि लोकांना कळालं की हे स्कॅम आहे. अशाच प्रकारचे अनेक स्कॅम मागच्या 10 वर्षापासून सुरू आहेत. तरीसुद्धा लोकांना यातून काही शिकायचं नाही आहे. शॉर्टकट म्हणजे एकदम काय काम न करता प्रचंड पैसा कमवायचा आहे. आणि त्याच लोकांना ही लोकं हेरतात आणि बरोबर यांना गंडवतात. आणि आता करोडो रुपये घेऊन तो फरार झाला आहे. वरवरचा आकडा जेव्हा काढला गेला त्यावेळेला 13 कोटीची रक्कम पोलिसांच्या खात्यामध्ये मिळाली आहेत. पण हा आकडा प्रचंड मोठा असणार आहे, कारण 13 कोटी हे काय तेवढे पैसे घेऊन निघून जातील असं वाटत नाही. त्याच्यापेक्षा मोठा आकडा असणार आहे. कारण मधल्या काळामध्ये मैत्रेय वगैरे चालू होतं की तुम्ही पैसे भरा आणि तुम्हाला घर दिलं जाईल 5 वर्षानंतर. त्यांनी पैसे तर घेतले पण घराचं जाऊ सोडा, नुसतं पावत्याच आहेत आता लोकांकडे. तुम्हाला काय वाटतं सांगा, अशा स्कॅमस्टरला तुम्ही बळी पडलात का नाही?